अनवा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 2,51,000 रुपयांचे मुद्देमाल जप्त. भोकरदन तालुक्यातील अनवा परिसरातील अनवा येथील पीर बाबा दर्ग्याच्या बाजूला स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पारध पोलिसांनी कारवाई केली. 26 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 4:55 वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी काही जण फेक पत्ता नावाचा जुगार खेळताना आढळून आले. या कारवाईत गजानन चतुरलाल सिंगल, आकाश ज्ञानेश्वर गवळी आणि मोतीराम पंडित फाळके या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तर भरत बारवाल, राजू गुसिंगे, कैलास जाधव, फिरोज बागवान, सागर दांडगे, इरफान कुरेशी, मदन बारवाल आणि अनीस कदीर खान यांच्यासह काही जण फरार असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. कारवाई दरम्यान रोख रक्कम आणि 4 दुचाकी असा एकूण 2,51,620 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गजानन सिंगल याच्याकडून 520 रुपये रोख व HF डिलक्स दुचाकी, आकाश गवळी याच्याकडून 450 रुपये रोख व हिरो फॅशन प्रो दुचाकी, तर मोतीराम फाळके याच्याकडून 650 रुपये रोख व बजाज डिस्कवर दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच फरार आरोपी सागर दांडगे याच्याशी संबंधित होंडा शाईन दुचाकीही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 253/2026 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेमाले करीत आहेत. धुरंधर वृत्त न्यूज सच के साथ.